नमस्कार, राजीज होममेडमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. आज आपण इथे स्प्राउट पुलाव बनवणार आहोत. हे मोड आलेले मूग आहेत, त्याचा पुलाव आपण बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे भांडं तापत ठेवलेले आहे. आधी आपण तूप टाकूया 2-3 चमचे फोडणीसाठी. जिरं, हिंग, एक चक्री फूल घेतलेलं आहे, 2 लवंगा, तमालपत्र, त्याच्यात आता एक कांदा टाकायचा, पातळ आणि बारीक चिरलेला आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशा साध्या सोप्या आणि महत्त्वाच्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. गॅस बारीक करून आपल्याला अशा हळद टाकायचे, धणे जिरे पावडर आणि थोडा गोडा मसाला घेतला आहे. ही एक मिरची चिरलेली आहे उभी, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. आता हे मूग आहेत, मुगाचे हे घालूया आपण. खूपच पौष्टिक असा हा पुलाव आहे. अगदी डाएट पुलाव म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता हे 1 वाटी तांदूळ मी 1 तास भिजत घातले होते, ते घालायचे. आता यातच आपण मीठ घालूया. आणि आपलं तांदूळ 1 वाटी होते म्हणून पाणी आपण 1.25 वाटी घ्यायचं आहे. पुलावसाठी मी साधाच तांदूळ घेतलेला आहे, बासमती नाही घेतला आहे. जर तुम्हाला बासमती घ्यायचं असेल तर तोही घेऊ शकता तुम्ही. तर झाकण ठेवून लहान गॅसवर आपल्याला 10 मिनटापर्यंत हे ठेवायचं आहे. 10 मिनटात आपला पुलाव तयार होईल. 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण चेक करूया. हे बघा, सगळं पाणी आटलेलं आहे आणि अगदी मोकळा अगदी आपला झालेला आहे. आता ह्याच्यावर वाफेवरच आपल्याला हे 2 ते 3 मिनटं ठेवून द्यायचं आहे, कोथिंबीर घालून. म्हणजे त्या वाफेवरच तो आणखीन चांगला शिजेल. गॅस बंद करायचं आहे आणि वाफेवर 3-4 मिनटं ठेवून मगच आपल्याला खायला घ्यायचं आहे. तर बघूया आपण झाकण. हे बघा, मस्त अगदी दाणा दाणा शिजला पण आहे आणि मोकळा पण झालेला आहे. जास्त काही मसाले याच्यात वापरले नाही आहेत, त्यामुळे तुम्ही डाएट पुलाव म्हणून सुद्धा हा खाऊ शकता. अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा तुमचा पुलाव कसा झाला. असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.